बातमी आहे रायगडमधून। रायगड जिल्ह्यात 2 दिवस पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरावस्था झाली आहे। महामार्गाला पर्याय म्हणून तयार करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडवरून सध्या वाहतूक सुरू आहे। मात्र हे सर्व्हिस रोड खड्ड्यात गेल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झालेत। अवघ्या 2 दिवसांच्या पावसाने महामार्गावरील रस्त्यांचा खराब कारभार समोर आलाय। या महामार्गाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। गेली 2 दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालेत। या पावसाचा फटका मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील बसू लागलाय। आपण पाहू शकतो दृश्यांमधनं ही जी दृश्य आहेत ही मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची आहेत। काही ठिकाणी चौपदरीकरणाची कामं रखडलेली आहेत आणि त्यामुळे सर्व्हिस रोड दिलेला आहे। या सर्व्हिस रोडवरून मुंबईकडे जाणारे आणि मुंबईतून कोकणाकडे जाणारे प्रवासी प्रवास करतात। मात्र आपण जर पाहिलं तर 2 दिवसांच्या पावसाने अक्षरशः रस्त्याची चालन झालेली आहे। त्यामुळे या खड्ड्यातून रस्ता कुठे आहे असा शोध घेत वाहनांना यातून प्रवास करावा लागतोय। अवघ्या 2 दिवसाच्या पावसाने ही रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ज्या ठिकाणी कॉन्क्रीट बनवलेला आहे त्या ठिकाणचा रस्ता मात्र सुस्थितीत असला तरी ज्या ठिकाणी फ्लायओव्हरचे काम सुरू आहेत तिथे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा नॅशनल हायवे असेल यांच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी जो सर्व्हिस रस्ता दिलेला आहे तो सर्व्हिस रस्ता अत्यंत तकलादू बनवला आहे। असंच काहीसं दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकूणच या खड्ड्यातून प्रवास करताना वाहनांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतोय। यासह प्रवाशांना देखील फार मोठी हानी सहन करावी लागते। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।